चालवत असल्याचं उमरच I-20 कार चालवत असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। फरीदाबादमध्ये छाप्यानंतर उमर घाबरून पळत होता। स्फोटकांच्या गाडीसह 3 तास लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये तो होता आणि 3 तासानंतर पार्किंगमधून त्यानं गाडी बाहेर काढली। लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ येताच स्फोट घडवला। या स्फोटात उमरही ठार झाला असण्याची दाट शक्यता आहे। उमर आणि डॉक्टर आदिल जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अत्यंत मोठी माहिती पोलीस सूत्रांकडून एबीपी नेटवर्कला मिळाली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय? उमर संदर्भात काय माहिती समोर आली आहे? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही अतिशय मोठी बातमी आहे या संपूर्ण लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्ब विस्फोट प्रकरणातील। कारण डॉक्टर उमर मोहम्मद जे जैश ए मोहम्मदशी संबंधित 4 प्रमुख डॉक्टर होते, त्यापैकी डॉक्टर आदिल, डॉक्टर शाहीन शाहिद, डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर आदिल या दोघांना अटक झाली होती। हे दोघे जण सुद्धा सहारनपूर आणि फरीदाबादचं जे मॉडेल आहे, जिथून काल आपण अल फलाह युनिव्हर्सिटीच्या इथून रिपोर्टिंग केलं होतं एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी, तिथे युनिव्हर्सिटीवरही थांबवण्याचा प्रयत्न झाला होता रिपोर्टिंगच्या दरम्यान। आणि या युनिव्हर्सिटीच्या आडून हे सगळे जण अशा स्वरूपाचा एक प्रकार करत होते आणि यांचं नेटवर्क होतं आणि त्यालाच जोडून एक डॉक्टर उमर मोहम्मद जो पुलवामा जम्मू काश्मीरशी संबंधित आहे असं कळतंय आणि याच्या शोधामध्ये अनेक वर्षांपासून एजन्सीज होत्या आणि या डॉक्टर उमर मोहम्मदला अटक करणार आणि आपण पकडले जाऊ या भीतीने शेवटी तो सर्व प्रकारची स्फोटकं घेऊन आपल्या सोबत निघाला होता असं कळतंय। 3 तास तो लाल किल्ल्याजवळील या पार्किंगमध्ये लपून राहिला होता। कदाचित ज्या सर्व एजन्सीजना माहिती मिळाली होती त्यानुसार डॉक्टर उमर मोहम्मदच्या या सगळ्या एजन्सीज मागावर होत्या आणि आता जी बातमी मिळते त्यानुसार शक्यता आहे की कार चालवणारी व्यक्ती म्हणजेच डॉक्टर उमर मोहम्मद आहे, जो पुलवामा मधला आहे, जम्मू काश्मीरचा आहे आणि या 4 डॉक्टरांपैकी हा एक डॉक्टर फरार होता, जो या सहारनपूर फरीदाबाद टेरर मॉड्यूल मधला एक वॉन्टेड अतिरेकी होता आणि तो या सगळ्यामध्ये ठार झाल्याची शक्यता आहे। ही अतिशय मोठी बातमी पोलिसांच्या सूत्रांकडून मिळते। जो फोटो सीसीटीव्हीतला आपण पाहिला तर हाच डॉक्टर उमर मोहम्मदचा फोटो असू शकतो आणि त्याच्याच अनुषंगाने ही सर्वात मोठी बातमी आहे। त्याचं कारण आपण जर पाहिलं तर इथे कुठल्याही प्रकारचे शार्प नेल्स नाहीत, अणुकुचीदार वस्तू या ठिकाणी आढळलेल्या नाहीत। याचा अर्थ हा बॉम्ब व्यवस्थित तयार करण्यात आलेला नव्हता, केवळ स्फोटकं सोबत घेऊन निघालेली ही व्यक्ती होती आणि हा दहशतवादी सोबत स्फोटकं घेऊन निघालेला होता। यांनी बॉम्ब प्रिपेअर केलेला होता असं वाटत नाही, कारण इथे शार्प नेल्स आढळलेले नाहीत। सुदैवाने इथे शार्प नेल्स नाहीत, जर असते तर कदाचित बळींची संख्या यापेक्षा खूप मोठी असती, कारण स्फोट खूप मोठा होता तुलनेने इथल्या लोकांनी जे सांगितले त्यानुसार। परंतु तो व्यवस्थित तयार केलेला बॉम्ब नव्हता, त्यामुळे यामध्ये शार्प नेल्स नव्हते, अणुकुचीदार वस्तू नव्हत्या आणि शक्यता आहे की या संपूर्ण टेरर नेटवर्कमध्ये जे अमोनियम नायट्रेट सापडलं, आयईडी सापडलं, त्यानुसार काही प्रमाणात विस्फोटकांचा साठा डॉक्टर उमर मोहम्मदकडे असावा आणि तो घेऊन तो कारमधून निघाला। 3 तास त्याने लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये काढले आणि त्यानंतर मग संधी मिळाल्यावर तो बाहेर पळून जाण्याच्या बेतात होता आणि त्या दरम्यानच जर पळणं शक्य झालं नाही तर शेवटी अशा प्रकारे बॉम्ब विस्फोट घडवायचा असा कदाचित त्याचा प्लॅन असावा आणि हा डॉक्टर उमर मोहम्मद या बॉम्ब विस्फोटामध्ये ठार झालेल्याची शक्यता आहे। हा एक सुसाइड बॉम्बर किंवा सुसाइडल अटॅक ठरू शकतो जर डॉक्टर उमर मोहम्मद यामध्ये ठार झालेला असेल तर, आणि या संपूर्ण नेटवर्कचा एक मास्टरमाइंड आणि एक प्रमुख मोहरा या बॉम्ब विस्फोटामध्ये ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। सोमेश, जर या सगळ्याचं कनेक्शन आपण पाहिलं, जर उमर मोहम्मदच्या मागावरती सगळ्या तपास यंत्रणा होत्या तर तो इतका फिरत असताना, थेट दिल्लीमध्ये येत असताना, दिल्लीतल्या अत्यंत संवेदनशील एरियामध्ये येत असताना सुद्धा कोणाला कसा दिसला नाही, कोणाला आढळला नाही, त्याला वेळीच का पकडलं गेलं नाही, हे सवाल आता उपस्थित होत आहेत। या सगळ्याची सुरुवात झाली आहे जम्मू काश्मीर मधल्या काही पोस्टर्सवरून। 2019 पर्यंत तिथे सिक्युरिटी फोर्सेसना धमकी देणारे जैश ए मोहम्मदचे पोस्टर्स कायम लावले जायचे। 2019च्या नंतर हे प्रकार कमी झाले होते, जवळपास बंद झाले होते, परंतु गेल्या काही दिवसात काही पोस्टर्स लागले। ही सर्वसाधारण बाब होती, पण तरी सुद्धा जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी यात खोलात जायचं ठरवलं आणि सीसीटीव्ही फुटेजेसच्या आधारे हे पोस्टर्स लावणाऱ्यांना शोधलं। त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना कळलं की यांचे काही ओव्हरग्राऊंड वर्कर्स इतर ठिकाणी आहेत। मग त्यांच्या लिंक्स
बॉम्ब्स या फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीपर्यंत आल्या. या अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित चौकशी आणि इथे काम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी संबंधित तपास यंत्रणांकडून सुरू होती. यामध्ये 2 ते 3 राज्यांचे पोलीस सहभागी होते, NIA सहभागी होती आणि सर्वांनी समन्वयाने ऑपरेशन केलं होतं. आणि या सगळ्यातून एक एक करत हा मोहरा आणि एक नेटवर्क हे पोलिसांच्या हाती लागत चाललं होतं. काल 2 दिवसांमध्ये आपण पाहिलंय की खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई ही करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास असं म्हणायला पुरेसा वाव आहे की या डॉक्टर उमर मोहम्मद पर्यंत तपास यंत्रणा पोहोचणार होत्या. परंतु या युनिव्हर्सिटी जी एक प्रकारची मायनॉरिटी युनिव्हर्सिटी आहे आणि त्या ठिकाणी काम करणारा डॉक्टर किंवा प्राध्यापक म्हणून वावरणारे लोक आणि मग हे प्रत्यक्ष तिथे एक प्रकारे भाड्याने काही जागा घेऊन त्या ठिकाणी स्फोटक लपवतात, IED लपवतात आणि त्यानंतर त्याविषयीची ग्रामस्थांना माहिती नसते, तिथल्या युनिव्हर्सिटीला याबद्दलची माहिती नसते आणि आपापसामध्ये काही समन्वय साधून मोठा अतिरेकी हल्ला घडवण्याच्या बेतात असतात. परंतु त्यापूर्वी हे नेटवर्क उद्ध्वस्त होत चाललं होतं, एक्सपोज होत चाललं होतं आणि त्या सगळ्यामधून घाई गडबडीमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद आपल्या सोबत ही विस्फोटकं घेऊन निघाला असावा, तो पळण्याच्या बेतात असावा अशी शक्यता सर्वाधिक वर्तवली जाते. आणि जर पळणं शक्य झालं नाही तर अशा प्रकारे स्फोट घडवायचा कदाचित दुर्दैवाने हा स्फोट इथे घडला. पण असं आपण म्हणायला वाव आहे की ज्या पद्धतीने ज्या वेगाने सुरक्षा एजन्सीजनी काल 2 दिवसांमध्ये कारवाया केल्या होत्या त्यावरून डॉक्टर उमर मोहम्मदला देखील ते पकडू शकले असते. परंतु ज्या यशस्वीपणे त्यांनी आतापर्यंत सर्व प्रकारचे हल्ले थांबवलेत, परंतु एक हल्ला आणि एक दुर्दैवी प्रकार घडलाय आणि त्याचा परिणाम म्हणून कदाचित त्या डॉक्टर उमर मोहम्मद मारला गेलेला असला तरी सुद्धा देशाचं आणि देशाच्या सुरक्षिततेचं मोठं नुकसान झालंय आणि दहशतवादी कुठेतरी यशस्वी झालेत. कदाचित ते यापेक्षा जास्त यशस्वी होऊ शकले असते, परंतु त्यांना वेळीच पायबंद घालण्यात एजन्सीजना यश आलं आणि आता ह्या जे कदाचित खूप मोठं होऊ शकलं असतं ते थोडक्यात निभावण्यावर एजन्सीजना यश आलं. पण तरी सुद्धा जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि हा डॉक्टर उमर मोहम्मद किंवा जैश ए मोहम्मद ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये काम करते किंवा आजही हा प्रकार सुरू आहे अत्यंत गंभीर आहे. 370 गेल्यानंतर काही वर्षांनंतर अशा प्रकारे जर पुन्हा दहशतवादी डोकं वर काढत असतील जम्मू काश्मीरमधले आणि ते इतरत्र देशभरामध्ये सक्रिय होणार असतील तर यातून निश्चितच या सगळ्या पुन्हा देशाच्या सुरक्षिततेवर आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते. सोमेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि या बातमीवर आपण कायम असू. एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्या